नमस्कार श्रोत्यांनो, विषयांतर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आजची आपली ही सखोल चर्चा एका अत्यंत कुतूहलवर्धक आणि मानवीय जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी देऊ शकणाऱ्या विषयावर होणार आहे. श्रोत्यांनो, आपण यापूर्वीच्या चर्चांमध्ये या प्राचीन आणि महान तत्वज्ञानाच्या पहिल्या 6 अध्यायांचा सारांश अतिशय सविस्तरपणे कव्हर केला आहे. हो, आणि त्या सर्व सखोल चर्चांना श्रोत्यांनी जो उत्तम आणि भरघोस प्रतिसाद दिलाय त्याबद्दल खरं तर आधी मनपूर्वक धन्यवाद द्यायला हवेत. अगदी बरोबर. आणि आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळतोय, तो म्हणजे 7वा अध्याय. या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आणि यामध्ये एकूण 30 श्लोक आहेत. आजच्या या अध्ययनाचे आपले मुख्य ध्येय काय आहे तर या संपूर्ण अध्यायात दडलेले जे ज्ञान आहे आणि विज्ञान आहे त्यातील नेमका फरक काय आहे आणि त्यातील शिकवण आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनात कशी लागू पडते हे सविस्तरपणे उलगडणे. तर मग कोणत्याही विलंबाविना या अथांग वैचारिक प्रवासाला आपण सुरुवात करूया. नक्कीच. या प्रवासात सहभागी होताना मलाही खरं तर एक वेगळाच उत्साह जाणवतोय. या 7व्या अध्यायातली सर्वात भुरळ घालणारी गोष्ट कोणती असेल ना, तर ती म्हणजे हा अध्याय आपल्या सभोवतालचे हे भौतिक जग आणि या संपूर्ण पसाऱ्याच्या पलीकडे असणारं जे एक सर्वोच्च सत्य आहे त्यांच्यातील संबंध अतिशय विश्लेषणात्मक पद्धतीनं मांडतो. अच्छा. आणि हे जे नाव आहे ज्ञान विज्ञान योग, या ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती असणं किंवा एखाद्या गोष्टीची सैद्धांतिक ओळख असणे, पण विज्ञान म्हणजे तीच माहिती प्रत्यक्षात जगणे, ती स्वतः अनुभवणे. म्हणजे फक्त माहिती गोळा करणं नाहीये तर ते जगणं. अगदी तसंच. म्हणजे एखाद्या गोड पदार्थाची कृती नुसती वाचणे हे ज्ञान झालं, पण तो पदार्थ प्रत्यक्ष चाखून पाहणे आणि त्याची चव अनुभवणे हे विज्ञान झालं. हा अध्याय आपल्याला केवळ सिद्धांतांमध्ये अडकवत नाही, तर तो स्व-अनुभवाकडे म्हणजेच विज्ञानाकडे घेऊन जातो. हे उदाहरणासहित समजून घेणं खूपच सोपं गेलं. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने खूप रंजक होतो. या अध्यायाच्या सुरुवातीलाच एक अत्यंत आश्चर्यकारक आणि आपले डोळे उघडणारे सत्य मांडलेलं आहे. हो, सुरुवातीच्या श्लोकांमध्ये. हो ना. त्यात असं म्हटलंय की हजारो माणसांपैकी एखादाच मनुष्य परिपूर्णतेसाठी किंवा अंतिम सत्याच्या शोधासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करतो. आणि जे थोडे थोडके लोक असा प्रयत्न करतात त्या हजारो साधकांपैकी एखादाच खऱ्या अर्थाने त्या सर्वोच्च तत्वाला तत्वतः जाणतो. म्हणजे विचार करा, आपण सगळेच जीवनात काहीतरी मिळवण्याच्या सततच्या धडपडीत असतो. कुणाला पैसा हवाय, कुणाला प्रसिद्धी हवी आहे, पण खऱ्या सत्याचा शोध घेणारे किती दुर्मिळ आहेत. हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे. आणि यावरून साहजिकच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की हे सत्य समजायला इतके कठीण का आहे? सगळेच लोक या सत्यापर्यंत का पोचू शकत नाहीत? हो, मलाही तोच प्रश्न पडलाय. याचं उत्तर 2 प्रकारच्या प्रकृती या संकल्पनेत दडलेले आहे. जर आपण हा मुद्दा एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिला तर हे समजणं खूप सोपं जाईल. या साहित्यात अत्यंत स्पष्टपणे प्रकृतीचे 2 भाग केले आहेत. कोणते 2 भाग? पहिली आहे अपरा प्रकृती, जिला आपण कनिष्ठ किंवा भौतिक प्रकृती म्हणू शकतो. ही अपरा प्रकृती 8 घटकांनी बनलेली आहे. ते 8 घटक म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. आपण सगळेजण आपले संपूर्ण आयुष्य याच 8 घटकांभोवती फिरवत असतो. एक मिनिट थांबा. मला पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे भौतिक घटक आहेत हे सहज समजू शकतं. पण मन आणि बुद्धी भौतिक कसे असू शकतात? ते तर आपल्या आतले अत्यंत नाजूक आणि अमूर्त भाग आहेत ना. या संकल्पनेला भौतिक कसं म्हणता येईल? अत्यंत सुंदर आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि इथेच या प्राचीन मानसशास्त्राची खोली आपल्याला लक्षात येते. या तत्वज्ञानानुसार आपले मन, आपली बुद्धी आणि आपला अहंकार हे आत्मा किंवा चैतन्य नाहीत. अच्छा. हे केवळ अत्यंत सूक्ष्म असे भौतिक अवयव आहेत. जसे आपले डोळे पाहण्याचे काम करतात तसे आपले मन विचार करण्याचे काम करते आणि बुद्धी निर्णय घेण्याचे काम करते. हे सगळे प्रकृतीचेच म्हणजे या भौतिक जगाचेच भाग आहेत. ते नाशवंत आहेत, सतत बदलणारे आहेत आणि म्हणूनच त्यांना कनिष्ठ म्हणजेच अपरा प्रकृती म्हटलंय. बापरे. म्हणजे आपण ज्या मनाला आणि बुद्धीला आपलं सर्वस्व मानतो ते केवळ एक साधन आहे तर? हे खरंच खूप धक्कादायक आहे. मग जर ही सगळी कनिष्ठ प्रकृती आहे तर दुसरी कोणती प्रकृती आहे जी याच्या पलीकडे आहे? ती दुसरी आहे पराप्रकृती,
जिला उच्च किंवा श्रेष्ठ प्रकृती म्हटले जाते. ही प्रकृती या सर्व भौतिक जगाच्या आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मन आणि बुद्धीच्याही पलीकडची आहे. म्हणजे ती चैतन्यमय आहे. अगदी बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर ही संपूर्ण विश्वाला धारण करणारी जीवनतत्वाची प्रकृती आहे. जो चैतन्यमय भाग आहे, जी शुद्ध जाणीव आहे, ज्यामुळे हे मन, बुद्धी आणि शरीर जिवंत होतात आणि कार्य करतात, ती म्हणजे पराप्रकृती. तीच या सर्व सजीवांची उत्पत्ती आणि लय या दोन्ही गोष्टींचे अंतिम मूळ आहे. हे सगळं ऐकताना मला मूळ साहित्यातील एका अत्यंत मार्मिक उदाहरणाची आठवण येत आहे. ही संकल्पना अधिक सोपी करण्यासाठी तिथे एक सुंदर रूपक वापरले आहे. कोणता रूपक? त्यात असं म्हटलंय की ज्याप्रमाणे एकाच दोऱ्यात अनेक मणी गुंफलेले असतात, त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व त्या एका सर्वोच्च सत्यावर आधारलेले आहे. आपण जेव्हा गळ्यातील एखादा सुंदर हार पाहतो तेव्हा आपल्याला फक्त ते मणी दिसतात, वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकारांचे मणी. पण त्या सर्व मण्यांना एका लयीत बांधून ठेवणारा तो न दिसणारा दोरा आपण कधीच लक्षात घेत नाही. दोरा नसता तर ते मणी केव्हाच विखुरले असते. खरंय, हे रूपक या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. इथे ते मणी म्हणजे ती 8 घटकांची अपराप्रकृती आहे आणि तो अदृश्य दोरा म्हणजे पराप्रकृती आहे, ते सर्वोच्च सत्य आहे. जगभरातील सर्व वैविध्य, सर्व प्राणी, निसर्ग, ग्रहतारे, तुमचे आमचे विचार हे सर्व त्या मण्यांसारखे आहेत. पण त्यांना एका सूत्रात बांधून ठेवणारे जे चैतन्य आहे ते एकच आहे. आणि जेव्हा मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे त्या हजारो माणसांपैकी एखादा माणूस त्या मण्यांच्या पलीकडे जाऊन त्या अदृश्य दोऱ्याचे अस्तित्व मान्य करतो आणि ते स्वतः अनुभवतो, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने विज्ञान प्राप्त होते. हे ऐकायला आणि विचार करायला खूपच छान वाटतंय, पण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून मला एक प्रश्न पडतोय. विचारा ना. जर हे सर्वोच्च तत्व सर्वत्र आहे, तो अदृश्य दोरा सगळीकडे आहे, तर ते आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात कसे पाहू शकतो? कारण मी सकाळी उठून ट्रॅफिकमधून ऑफिसला जाते, दिवसभर लॅपटॉपसमोर काम करते. तिथे हे तत्व कुठे शोधायचे? हा दोरा असा रोजच्या जगण्यात कसा जाणवणार? अत्यंत रास्त आणि व्यावहारिक प्रश्न आहे. आणि साहित्यात याच प्रश्नाचे अत्यंत दैनंदिन जीवनातील दाखले दिले आहेत. ते तत्व आपल्यापासून वेगळे कुठे ढगांच्या पलीकडे आकाशात लपलेले नाहीये, तर ते आपल्या अगदी रोजच्या जगण्यात मिसळलेले आहे. कसं? उदाहरणार्थ त्यात स्पष्ट केले आहे की ते तत्व म्हणजे पाण्यातील चव आहे. पाण्यातील चव म्हणजे मी जे साधं पाणी पिते तहान लागल्यावर त्यातून मिळणारी जी तृप्ती आहे, हे ईश्वरी तत्व आहे. हे थोडं कठीण वाटते पचवायला. होय, अगदी तसंच. आणि फक्त पाणीच नाही, सूर्य आणि चंद्राचा जो प्रकाश आपण रोज पाहतो, तो प्रकाश म्हणजे ते तत्व. वेदांमधील ओंकार हे त्याचेच रूप आहे. अच्छा. पृथ्वीवर पाऊस पडल्यावर मातीचा जो पहिला सुगंध येतो, तो सुगंध आणि अग्नीतील जे तेज आहे, ते सुद्धा तेच सर्वोच्च तत्व आहे. सर्व सजीवांमधील जीवन आणि बुद्धिमान लोकांच्या ठायी असलेली बुद्धी, हे देखील त्याच सर्वोच्च तत्वाचे प्रकटीकरण आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा जो मूळ गुणधर्म आहे तो. हो, अगदी बळकट माणसांमधील जे बळ आहे, पण ते बळ कसे, जे दुसऱ्याला दाबून टाकण्यासाठी वापरले जाणारे पाशवी बळ नाही, तर जे इच्छा आणि आसक्ती विरहित आहे, ते बळसुद्धा. तेच सर्वोच्च अंश आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जो मूळ गाभा आहे, जो शुद्ध गुणधर्म आहे, तो म्हणजे हे तत्व. आणि इथेच कुठेतरी त्रिगुणांचा विषय येतो ना. सत्व, रज आणि तम हे जे 3 गुण आहेत ज्यामुळे मानवी स्वभाव चालतो, त्यांचा या सर्वोच्च तत्वाशी काय संबंध आहे? अगदी बरोबर जोडला था धागा. सत्व म्हणजे शांतता आणि ज्ञान, रज म्हणजे क्रियाशीलता आणि महत्वाकांक्षा, आणि तम म्हणजे आळस आणि अज्ञान. हे तिन्ही गुण या सर्वोच्च तत्वातूनच निर्माण होतात. पण यात एक अत्यंत महत्वाची गोम आहे. हे सर्वोच्च तत्व या गुणांना निर्माण करते, पण ते स्वतः या गुणांमध्ये अडकत नाही. ते गुण त्या तत्वामध्ये सामावलेले आहेत, पण ते तत्व त्यांच्या अधीन नाही. जसं सूर्याच्या प्रकाशात सर्व रंग असतात, पण सूर्य स्वतः कोणत्याही एका रंगाचा नसतो, तो त्या सर्वांच्या पलीकडे असतो. तसाच काहीसा हा प्रकार आहे का? अगदी समर्पक उपमा. गुण हे प्रकृतीचे आहेत, ते सर्वोच्च तत्वातून आले आहेत. मनुष्य मात्र या 3 गुणांच्या प्रभावाखाली येऊन सतत त्यांच्यात अडकतो आणि त्या मूळ तत्वाला, त्या प्रकाशाला विसरून जातो. हे सगळं ऐकल्यावर मला खरंच एक कोडं पडतंय.
जर हे सर्व इतके सोपे आणि स्पष्ट आहे, जर पाण्यातील चव, सूर्याचा प्रकाश, माणसातील बुद्धी हे सर्व तेच अंतिम सत्य आहे, तर मग संपूर्ण जगाला हे सत्य का समजत नाही? आपण सगळेच या अज्ञानात आणि रोजच्या त्रासात का वावरत असतो? आपल्याला हा समोर असलेला दोरा का दिसत नाही? या प्रश्नाचे उत्तर माया या अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पनेत दडलेले आहे. माया? हो, त्रिगुणांनी बनलेली ही ईश्वरी माया पार करणे अत्यंत कठीण आहे, असे या साहित्यात स्पष्टपणे नमूद केले आहे. आता माया म्हणजे काय? माया म्हणजे एखादी जादूची पोतडी किंवा जादूगराची हातचलाखी नाही. ती एक प्रकारची मानसिक आणि बौद्धिक भुरळ आहे. म्हणजे ती आपल्याला चकवा देते. बरोबर. ही भुरळ आपल्याला मण्यांच्या रंग आणि आकारांमध्ये इतके गुंतवून ठेवते की आपल्याला तो मण्यांना जोडणारा दोरा दिसतच नाही. ही माया पार करण्यासाठी केवळ स्वतःच्या भौतिक बुद्धीचा किंवा शक्तीचा उपयोग होत नाही. जे लोक आपला अहंकार सोडून त्या अंतिम सत्याला पूर्णपणे शरण जातात, तेच ही माया पार करू शकतात. पण मग सगळेच लोक त्या सत्याला शरण का जात नाहीत? आणि जे लोक त्या अंतिम सत्याची किंवा ईश्वराची उपासना करतात, त्यांच्यामागे तरी काय कारणे असतात? साहित्यात साधकांचे किंवा भक्तांचे जे 4 प्रकार सांगितले आहेत, ते ऐकून श्रोत्यांना नक्कीच आपल्या आजूबाजूच्या लोकांची किंवा स्वतःची आठवण येईल. आपण या 4 प्रकारांबद्दल थोडंसं विस्तार बोलूया का? नक्कीच. या तत्वज्ञानात अतिशय सविस्तरपणे 4 प्रकारच्या पुण्यवान लोकांचं वर्णन केले आहे, जे कोणत्या ना कोणत्या कारणाने उपासनेकडे वळतात. पहिले कोण? पहिले आहेत संकटग्रस्त किंवा दुःखी लोक. जेव्हा जीवनात अचानक मोठे संकट येते, असाध्य आजारपण येते किंवा जेव्हा माणसाचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा तो साहजिकच आधारासाठी त्या सर्वोच्च शक्तीकडे वळतो. म्हणजे परीक्षेत पास होऊ दे किंवा आजारपणातून लवकर बाहेर काढ म्हणून जे लोक नवस बोलतात किंवा प्रार्थना करतात, ते या पहिल्या प्रकारात येतात. तर आणि दुसरे कोण? दुसरे आहेत जिज्ञासू. या लोकांना सत्य जाणून घेण्याची प्रचंड ओढ असते. हे जग कसे चालते, माझा जन्म का झाला, मृत्यू म्हणजे काय, असे प्रश्न त्यांना सतत भेडसावत असतात आणि त्या उत्तरांच्या शोधात ते ईश्वराकडे वळतात. अच्छा, म्हणजे त्यांना ज्ञानाची भूक असते. हो. तिसरे आहेत अर्थार्थी. हे असे लोक आहेत ज्यांना ऐहिक सुखाची, संपत्तीची, यशाची, चांगल्या नोकरीची आणि नावलौकिकाची इच्छा असते. ते आपल्या या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी उपासनेचा मार्ग निवडतात. हे तर आपण खूप कॉमन पाहतो आजूबाजूला. हो ना. आणि चौथे आहेत ज्ञानी, ज्यांना खऱ्या अर्थाने या सत्याची प्राप्ती झाली आहे. त्यांना कसलीही भौतिक अपेक्षा नसते, कसलेही दुःख नसते. ते केवळ निखळ प्रेमापोटी आणि सत्य समजल्यामुळे त्या तत्वाशी एकरूप झालेले असतात. हे 4 प्रकार आपण रोजच्या जीवनात पाहतो. पण मला सांगा, या 4 प्रकारच्या लोकांपैकी श्रेष्ठ कोण? कारण सुरुवातीचे 3 जण म्हणजे संकटग्रस्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी हे काहीतरी हेतू ठेवून, काहीतरी मिळवण्याच्या अपेक्षेनेच भक्ती करत आहेत ना. साहित्यात हे अगदी स्पष्ट केले आहे की हे 4ही प्रकारचे लोक पुण्यवान आणि चांगले आहेत, कारण ते नास्तिक न राहता कोणत्या ना कोणत्या कारणाने का होईना त्या सर्वोच्च सत्याकडे वळले आहेत. पण या सर्वांमध्ये ज्ञानी भक्त हा सर्वात श्रेष्ठ आणि त्या सर्वोच्च तत्वाला अत्यंत प्रिय आहे, कारण तो स्थिर मनाने एकाच अंतिम ध्येयाशी जोडलेला असतो. म्हणजे त्याची भक्ती सकाम नसते. अगदी बरोबर. ती काहीतरी मिळवण्यासाठी नसते. तो कोणत्याही भौतिक गोष्टीसाठी त्या तत्वाचा व्यापार करत नाही. अनेक जन्मांच्या अंती तो या सत्यापर्यंत पोचतो की सर्व काही वासुदेवच आहे, म्हणजेच सर्वत्र तेच एक सर्वोच्च तत्व आहे. असे उच्चतम आत्मे अत्यंत दुर्मिळ असतात. खरंच किती सखोल विचार आहे हा. आपण कोणत्याही अटीविना जेव्हा एखाद्या गोष्टीवर प्रेम करतो, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरते. पण या अनुषंगाने एक वेगळाच मुद्दा इथे उपस्थित होतो. जगात आपण पाहतो की लोकांच्या उपासनेच्या पद्धती अतिशय वेगवेगळ्या आहेत. हो, खूपच वैविध्य आहे. अनेक लोक विविध देवतांची उपासना करतात, वेगवेगळ्या मूर्तींची, निसर्गाची पूजा करतात आणि हे सगळे आपापल्या श्रद्धेनुसार बरोबरच मानतात. या सगळ्या विविधतेबद्दल हे साहित्य काय सांगते? यावर या ग्रंथात एक अत्यंत मनोवैज्ञानिक आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन मांडला आहे. असे म्हटले आहे की ज्यांची बुद्धी विविध ऐहिक इच्छांमुळे, म्हणजेच नोकरी, पैसा, सत्ता मिळवण्याच्या आकांक्षेमुळे झाकली गेली आहे, ते लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या देवतांची किंवा स्वरूपांची उपासना करतात. अच्छा. पण यात एक अतिशय रंजक आणि मानवी मानसशास्त्राला साजेसे तत्व दडलेले आहे.
लोक ज्या रूपात अत्यंत श्रद्धेने उपासना करू इच्छितात, ते सर्वोच्च तत्व त्यांची ती श्रद्धा मोडत नाही, तर उलट त्यांची ती श्रद्धा त्याच ठिकाणी स्थिर करते. बाप रे, म्हणजे सर्वोच्च तत्व त्यांच्या श्रद्धेला नाकारत नाही किंवा तू चुकीच्या मार्गावर आहेस असे म्हणत नाही, तर उलट त्यांना त्यांच्याच मार्गावर पुढे जाण्यासाठी पाठबळ देते. हा खूपच व्यापक दृष्टिकोन आहे. अगदी तसेच. आणि त्यांच्या त्या विशिष्ट इच्छाही पूर्ण होतात, कारण त्यांच्या श्रद्धेमागे ते सर्वोच्च तत्वच उभे असते. पण यातील मुख्य मर्म आपण समजून घेतले पाहिजे, आणि इथेच खरी गोम आहे. काय? अल्पबुद्धीच्या लोकांना त्यांच्या विशिष्ट उपासनेतून मिळणारी फळे ही नाशवंत असतात. कारण त्यांनी मागितलेल्या गोष्टी, मग ती संपत्ती असो, मोठी सत्ता असो किंवा एखादे तात्पुरते सुख असो, या सर्व गोष्टी भौतिक जगात कधी ना कधी नाश पावणाऱ्याच आहेत. त्यामुळे यातून मिळणारे समाधानी अत्यंत तात्पुरतेच असते. आणि इथेच तो अज्ञानाचा किंवा मायेचा पडदा पुन्हा समोर येतो, नाही का? आपण त्या शाश्वत गोष्टीकडे पाठ फिरवतो आणि नाशवंत गोष्टींमागे धावतो. होय, आणि म्हणूनच अज्ञानी लोक त्या अव्यक्त म्हणजे निराकार आणि अमर्याद ईश्वराला व्यक्त स्वरूपात म्हणजे एका मर्यादित भौतिक रूपात मानतात. ते त्या तत्वाच्या अमर्याद आणि शाश्वत स्वरूपाला आपल्या छोट्याशा चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतात. मायेमुळे बुद्धी झाकली गेल्यामुळे हे जग त्या अजन्मा आणि शाश्वत तत्वाला ओळखू शकत नाही. ते फक्त वरवरचं स्वरूप पाहतात आणि त्यातच अडकून पडतात. पुन्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या अदृश्य दोऱ्याला सोडून फक्त मण्यांच्या रंगांवर आणि आकारांवर भाळतात. हे ऐकताना मला एक प्रश्न असा पडतो की या साहित्यात नमूद केल्याप्रमाणे ईश्वराला किंवा सर्वोच्च तत्वाला सर्व प्राणीमात्रांचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ माहीत आहे, पण ईश्वराला कोणीही पूर्णपणे जाणत नाही. हे असं एकतर्फी नाते का आहे? आपण त्या सत्याला का पाहू शकत नाही? आपण नेमके कुठे अडकतो? आपण द्वंद्वांमध्ये अडकलेलो आहोत. द्वंद्व म्हणजे सुख आणि दुःख, थंडी आणि उष्णता, जय आणि पराजय, इच्छा आणि द्वेष, यातून निर्माण होणाऱ्या परस्पर विरोधी भावना. अच्छा, म्हणजे सतत चालणारी ओढाताण. हो. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते तेव्हा आपण तिच्याकडे ओढले जातो. ही झाली इच्छा. आणि जेव्हा ती आवडत नाही तेव्हा आपण तिचा तिरस्कार करतो. हा झाला द्वेष. या सततच्या ओढाताणीत आपले मन कधीच शांत किंवा एका जागी स्थिर होत नाही. आपण भावनांच्या या हिंदोळ्यावर सतत झुलत असतो. आणि जोपर्यंत मन एखाद्या शांत सरोवरासारखे स्थिर होत नाही, तोपर्यंत त्यात त्या सर्वोच्च सत्याचे प्रतिबिंब पाहता येत नाही. म्हणजे यातून बाहेर पडण्याचा, या द्वंद्वातून मुक्तीचा मार्ग काय आहे? आपण आयुष्यभर या सुखदुःखाच्या हिंडोळ्यावरच झुलत राहायचे का? मुक्तीचा मार्गही इथे अतिशय स्पष्टपणे सांगितला आहे. ज्यांची पापे संपली आहेत आणि जे सातत्याने कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता सत्कर्म करतात, ते हळूहळू या द्वंद्वातून मुक्त होतात. म्हणजे निष्काम कर्म. अगदी बरोबर. त्यांचे मन या चांगल्या कर्मांमुळे शुद्ध आणि स्थिर होते आणि मग ते अत्यंत दृढ निश्चयाने त्या अंतिम सत्याची उपासना करतात. ते कोणत्याही परिस्थितीत, मग सुख असो वा दुःख, डळमळीत होत नाहीत. आणि ही अध्यायाच्या अगदी शेवटी मृत्यूसमयीच्या स्थितीबद्दल जे म्हटले आहे, ते खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणणारे आणि विचार करायला लावणारे आहे. जे लोक म्हातारपण आणि मृत्यूपासून मुक्ती मिळवण्यासाठी, म्हणजेच या जन्ममृत्यूच्या चक्रातून कायमचे बाहेर पडण्यासाठी त्या सर्वोच्च तत्वाचा आश्रय घेतात, त्यांना ब्रह्म, आत्मा आणि कर्माचा संपूर्ण ज्ञान प्राप्त होते. हे नक्की कसे घडते? यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूसमयीचे स्मरण. हे एक अत्यंत साधे पण सखोल मानसशास्त्र आहे. आपण आयुष्यभर ज्या गोष्टींचा विचार करतो, ज्या गोष्टींमध्ये गुंतलेलो असतो, त्याच गोष्टी साहजिकच मृत्यूच्या वेळी आपल्या मनात येतात. बरोबर आहे. जे लोक या तत्वाला सर्व सजीवांमध्ये, देवतांमध्ये आणि यज्ञांमध्ये पाहतात, म्हणजे जे रोजच्या जीवनात प्रत्येक क्षणी त्या तत्वाची जाणीव ठेवतात, ते मृत्यूच्या वेळीही अत्यंत स्थिर मनाने त्याच सत्याचे स्मरण करतात. ज्यांनी आयुष्यभर फक्त मण्यांमधला दोवा पाहण्याचा सराव केला आहे, त्यांना शेवटच्या क्षणीही तोच दोरा दिसतो आणि त्यांनाच खऱ्या अर्थाने शाश्वत शांती मिळते. वा, खरोखरच हा 7वा अध्याय एक अथांग ज्ञानाचा सागर आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेत पाहिले की खऱ्या ज्ञानाची दुर्मिळता काय आहे, कनिष्ठ आणि श्रेष्ठ प्रकृती म्हणजे काय, आणि ते सर्वोच्च तत्व आपल्या दैनंदिन जीवनातील अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये कसे मिसळलेले आहे. मायेचा पडदा आपल्याला कसा अडकवतो आणि उपासकांची 4 मानसिकता कशी असते, हेही आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेतले. हो, हा संपूर्ण अध्याय आपल्याला आपल्या आत डोकावून पाहायला शिकवतो. नक्कीच.
श्रोत्यांनो, आजच्या या चर्चेचा गोषवारा सांगताना मला आपल्याला एका नव्या विचारावर मनन करण्यासाठी प्रवृत्त करावेसे वाटते. ज्याप्रमाणे दोऱ्यात ओवलेले मणी आपण मगाशी उदाहरणात पाहिले, त्याप्रमाणे आज थोडा वेळ शांत बसून विचार करा की आपल्या आयुष्यातील सर्व विखुरलेल्या अनुभवांना, सुखदुःखांना, विविध माणसांना आणि विचारांना एकत्र बांधून ठेवणारा तो अदृश्य दोरा कोणता आहे? आपल्या अस्तित्वाचा तो न दिसणारा आधार कोणता आहे? ज्या दिवशी तो दोरा आपल्याला सापडेल, त्या दिवशी कदाचित जीवनाची ही सर्व गुंतागुंत अत्यंत सोपी आणि सुंदर वाटेल. खरोखर हा विचार अत्यंत प्रेरक आणि अंतर्मुख करणारा आहे. जेव्हा आपण त्या आधाराचा शोध घेतो, तेव्हाच आपला खऱ्या अर्थाने ज्ञानाकडून विज्ञानाकडे म्हणजेच सैद्धांतिक माहितीकडून स्वअनुभवाकडे प्रवास सुरू होतो. तर श्रोत्यांनो, आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. पण ज्ञानाचा हा प्रवास इथे संपलेला नाही. पुढील अध्याय आणि त्यातील नवनवीन शिकवण्यांसाठी व विश्लेषणासाठी आमच्यासोबत नक्की जोडून रहा. विषयांतर या आपल्या चॅनलला असाच भरभरून प्रतिसाद देत रहा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह आणि नव्या सखोल चर्चेत. धन्यवाद.